मित्रांनो नमस्कार. आज मी एका अज्ञात लेखकाने मांडलेले विचार, जे विचार आपल्या जीवनात खूप उपयुक्त असे आहेत आणि ते मी माझ्या आवाजात आपणास या व्हिडिओतून ऐकवत आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. यापूर्वी हे विचार आपण ऐकले असाल, परंतु माझ्या आवाजात हे विचार जर आपल्याला आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व कमेंटही द्या. आपला प्रवास खूप छोटा आहे. एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्या स्टॉपवर एक स्थूल व वयस्कर बाई आल्या आणि तिच्या जवळ बसल्या. जास्तीत जास्त आसन त्या बाईने व्यापलं. तिच्याबरोबर तिने मोठमोठ्या पिशव्या आणलेल्या होत्या. त्या पिशव्यांनीही खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूला बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरुणीला म्हणाला, "तू काहीच का बोलत नाहीस?" तरुणीने स्मित हास्य करून त्या तरुणाला प्रतिसाद दिला, "अनावश्यक किंवा बाष्कळ बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्या स्टॉपवर उतरणार आहे." ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरात लिहिण्याजोगी पात्र आहे. इतक्या नगण्य गोष्टीवर भांडण करणं आवश्यक नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे. हा तर काही मिनिटांचाच प्रवास आहे. तसंच जीवन हा देखील काही काळापुरताच प्रवास आहे. मानवाचं आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे की त्या वेळात भांडण, निरर्थक वादविवाद करणं, इतरांना क्षमा न करणं, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजेच वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय आहे. कुणी आपलं मन दुखावलं आहे का? शांत राहा. प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वासघात केलाय का? तुम्हाला फसवलंय का? सोडून द्या, शांत राहा. कारण प्रवास खूप छोटा आहे. कुणीही तुम्हाला त्रास दिला असला तर लक्षात ठेवा की हा प्रवास किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे तेही कुणाला माहीत नाही. मात्र आपला प्रवास खूप छोटा आहे. आपण मित्रमंडळी, नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करूया. एकमेकांशी प्रेमाने व आदराने वागूया. जर मी तुम्हाला अनावधानाने दुखावलं असेल तर मला माफ करा. आणि जर तुम्ही मला कधी दुखावलं असेल तर ते मी कधीच सोडून दिलंय. कारण एकच, आपला प्रवास खूप छोटा आहे. इतिहासातील काही घटना नक्कीच बोधप्रद आहेत. त्यातून बरंच शिकण्यासारखं आहे. अर्ध जग जिंकलेला आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर राजा आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, "मी मरेन तेव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा. कारण जगाला कळू द्या, जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर मोकळ्या हाताने गेला, खाली हात गेला." फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट वॉटरलूच्या तुरुंगात खंगून खंगून मेला. जर्मनीचा शहंशाह ज्याने दुसरं महायुद्ध घडवलं त्या ॲडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली. इराकचा बादशाह सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली, नको तितकी संपत्ती गोळा केली, शेवटी फासावर लटकावं लागलं. अमेरिकेला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन याला अमेरिकन सैन्याने सर्जिकल स्ट्राईकने उचलून ठार केलं आणि त्याचं प्रेत समुद्रात टाकून दिलं. आपल्या वडिलांना शहाजनला तुरुंगात टाकून आपल्या भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशाह औरंगजेबाच्या समाधीकडे कोणी बघतही नाही. एकेकाळी दहशत असलेल्या बेनिटो मुसोलिनीला झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले. फ्रान्सची हुकूमत ताब्यात असलेल्या 16व्या लुईला लोकांनी जिलोटिनवर चढवले. कार्ल मार्क्सला डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्यांचे पुतळे फोडून टाकले. जगाला आपल्या अभिनयाने हसविणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला. भल्या भल्याना अभिनयाने व सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मेंड्रो ही अतिमद्य सेवनाने मेली. मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे राजेश खन्ना, भगवान दादा, ए.के. हंगल, परवीन बॉबी, माला सिन्हा यांचे जरा मृत्यू आठवा. चित्रपट अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांनी तर नैराश्यातून आपले जीवन संपवले. कोरोना विषाणूमुळे तर जगावर मोठं संकट आलं होतं. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपलं आयुष्य
हे मर्यादित आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवन हा एक प्रवास असतो. काळ कोणासाठी थांबत नाही. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण चांगल्या कर्माने मिळवलेली माणुसकीच आपल्याला साथ देईल. किती संपत्ती मिळवली असली तरी ती मृत्यूनंतर इथेच राहणार आहे. भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. जोडलेला पैसा कपाटात राहतो. जोडलेली माणसं, नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात. सोबत काहीही येत नाही. पण चांगलं कर्म, सत्कीर्ती हे मात्र सोबत येत असतं. शेवटी एकच सांगतो, आपला जीवन प्रवास खूप छोटा आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगा. परोपकारी जीवन जगा. आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निस्वार्थी आणि निसंकोच करा. इतरांना जे सहकार्य करता येईल, जे शक्य असेल ते नक्की करा. दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका. प्रत्येकाला शेवटी तिथंच जायचं आहे जिथं परत येण्याचा रस्ताच नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपला प्रवास खूप छोटा आहे. आपला प्रवास खूप छोटा आहे. मित्रांनो, या आवाजातील हे विचार आपल्याला आवडले तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.